मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि त्या मराठी विषयामध्ये आपण 6वा पाठ जो आहे तो ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ बाळ पंडित याने लिहिलेला आहे आणि आपण मागच्या तासाला या पाठाचा जो पूर्वार्ध आहे म्हणजे सुरुवातीचा जो भाग आहे तो भाग अभ्यासला. या भागामध्ये आपण मानवाच्या जीवनामध्ये खेळाला किती प्रमाणामध्ये महत्व आहे, खेळामुळे माणसाचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे होतो ते आपण पाहिलं. नंतर 2020 साली जी ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे खेळणारे प्लेयर असतात, जे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक प्लेयर असतात, ते कशा प्रकारे प्रयत्न करतात याविषयी आपण मागच्या तासाला आपण पाहिलं, अभ्यास केला. त्यानंतर जेव्हा लेखक ऑलिम्पिक स्पर्धेच्या ग्राउंडकडे मैदानाकडे ते जात असताना त्यांना कोणत्या प्रकारचा अनुभव आला आणि त्याने त्या अनुभव कशा प्रकारे कथन केलेला आहे हे आपण पाहिलं. जसं लेखकाची गाडी भरधाव वेगाने, जोराच्या वेगाने त्या मैदानाकडे जात होती आणि जात असताना त्यांच्या डोळ्यासमोर जे स्थितीज पाहिलं त्या स्थितीचं वर्णन लेखकाने कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण मागच्या तासाला पाहिलं. नंतर एक त्या मैदानामध्ये एक भला मोठा ध्वज, पांढरा शुभ्र असा ध्वज जो फडकत होता, उंच असा ध्वज जो फडकत होता, त्या ध्वजावर असलेले 5 वर्तुळ, 5 कलराचे वर्तुळ, त्या 5 वर्तुळांचा अर्थ काय होतो आणि ऑलिम्पिक सामन्याचे निशाण कोणते होते आणि त्या ध्वजाच्या जे 5 रंगाचे जे वर्तुळ होते त्या 5 रंगाच्या वर्तुळाचा अर्थ काय आहे ते आपण मागच्या तासाला पाहिलं. मित्रांनो, नंतर आपण मागच्या तासाला की ऑलिम्पिक स्पर्धेचं ब्रीद वाक्य काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे. आणि ऑलिम्पिक सामने हे क्रीडापटूंना आणि क्रीडा शौकीयांना किती प्रमाणामध्ये महत्वाचं असतं ते सुद्धा आपण मागच्या तासाला माहिती घेतली. त्यानंतर जे मैदान आहे, जे ग्राउंड आहे, त्या मैदानावर खेळणारे प्लेयर आणि ते खेळ बघण्यासाठी येणारे प्रेक्षक त्यांच्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था त्या मैदानामध्ये केलेली असते आणि त्या ज्या ठिकाणी हे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्या ठिकाणी केलेल्या व्यवस्थेला आणि ज्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा भरणार आहे त्या गावाला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. इथपर्यंत आपण मागच्या तासाला पाहिलं. मित्रों हो, हमने पिछले ताशिका में मराठी विषय का 6वां पाठ का अभ्यास किया. उसका जो शुरुआत का जो भाग था मैंने आपको पढ़ाया. ये 6वां पाठ जो है ओलंपिक वर्तुल का गोफ, और ये पाठ बाज पंडित इन्होंने लिखा है. मनुष्य के जीवन में खेल को कितना महत्व है, मनुष्य के जीवन में खेल के वजह से सर्वांगीण विकास मनुष्य का होता है. और 2020 में होने वाली जो ओलंपिक स्पर्धा है, इस ओलंपिक स्पर्धा में हिस्सा लेने के लिए जो खेल खेलने वाले प्लेयर है ये कितने पैमाने में कोशिश करते हैं कि मुझे ओलंपिक स्पर्धा में हिस्सा लेना चाहिए, उसके लिए मुझे क्या करना चाहिए, कितनी कोशिश करना चाहिए, वो एक अपना एम, अपना ध्येय सामने रख के कोशिश करते हैं. और जब लेखक जिस जगह पे ओलंपिक स्पर्धा होने वाली है, जिस जगह पे ओलंपिक स्पर्धा होने वाली है उस दिशा में उनकी जो गाड़ी है वो उसी दिशा में उनकी गाड़ी जा रही है. और गाड़ी जाते समय उनकी आंखों को जो भी उनको दिखा रास्ते पे जाते समय सामने ओलंपिक स्पर्धा का ग्राउंड उनको दिखाई दे रहा है. और ओलंपिक स्पर्धा का ग्राउंड दिखाई देने के कारण उनके मन में क्या सवाल आए उनका हमने पिछले ताशिका में जानकारी ली. ओलंपिक स्पर्धा का निशान क्या है, उसका चिन्ह क्या है. ओलंपिक ग्राउंड में जो बहुत बड़े लंबे और बहुत बड़ा ध्वज, सफेद कलर का ध्वज लहरा रहा था, उस सफेद कलर पे जो 5 कलर के
जो गोल है, 5 कलर के गोल, उस पांचों कलर के गोल का अर्थ क्या होता है? ओलंपिक स्पर्धा का ब्रीद वाक्य क्या है? उस ब्रीद वाक्य का अर्थ क्या है? और जिस जगह ओलंपिक स्पर्धा होने वाली है, उस ओलंपिक स्पर्धा का जो खेलने वाले प्लेयर हैं और देखने वाले प्रेक्षक, इनकी किस प्रकार व्यवस्था की गई है? ये इस ओलंपिक स्पर्धा में कितने पूरे विश्व के जितने देश है, ये पूरे देश के प्लेयर इसमें हिस्सा लेते हैं। और उसमें बड़े पैमाने में महिला का भी, लेडीज का भी बहुत बड़ा हिस्सा रहता है। और जिस जगह पे ओलंपिक स्पर्धा होने वाले, वो स्पर्धा जिस गांव में होने वाले, उस गांव में जब प्लेयर और प्रेक्षक का किस प्रकार की व्यवस्था की गई है, उस व्यवस्था का कि उस व्यवस्था जिस गांव में की गई है, उस गांव को ओलंपिक विलेज कहा जाता है। यहां तक मैंने आपको पिछले ताशिका में पढ़ाया था। तो मैं अभी आपको पीपीटी के द्वारा आपको जो अगला इस पाठ का जो उत्तरार्ध भाग है, अंतिम वाला भाग है, वो अंतिम वाला भाग मैं आपको पढ़ाता हूं। तो इसमें जो ओलंपिक वर्तुल का गोफ है, तो इसमें हमने किस प्रकार ओलंपिक स्पर्धा की तैयारी या ओलंपिक विलेज किसको कहते हैं, और वो ओलंपिक स्पर्धा में हिस्सा लेने वाले प्लेयर के लिए किस प्रकार की तैयारियां की जाती है, इसके बारे में मैंने आपको पिछले ताशिका में मैंने आपको जानकारी दिया। और इसी वजह से कि 2020 में जो स्पर्धा होने वाले, ये स्पर्धा को आपने अभी इस समय में कोरोना का प्रादुर्भाव दिनों दिन बढ़ने के कारण ये जो ओलंपिक स्पर्धा है, ये ओलंपिक स्पर्धा इस साल नहीं हो पाई। तो इसकी अगले साल जब कोरोना का सब ठीक हो, कोरोना कंट्रोल में आ जाएगा, तो ये स्पर्धा ओलंपिक स्पर्धा 2021 में हो सकती है। इस 2020 में होने वाली थी, लेकिन कोरोना का प्रादुर्भाव दिनों दिन बढ़ने के कारण यह स्पर्धा हो नहीं पाई। तो मैं आपको इस पीपीटी द्वारा ये आपको ये पाठ अभी जो इसका उत्तरार्ध भाग जो है ये पढ़ाऊंगा। तो इसमें ओलंपिक विलेज ये किसको कहते हैं, ये इम्पोर्टेंट सवाल है। और ओलंपिक देखो, ऑलिम्पिक विलेज, आता मी तुम्हाला पुढचा भाग शिकवतोय की ऑलिम्पिक विलेज वसण्याची जी संकल्पना, ऑलिम्पिक विलेज वसण्याची संकल्पना जी आहे, ती संकल्पना ऑलिम्पिक विलेज वसण्याची संकल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मानण्यात आली। जो ऑलिम्पिक विलेज स्थापन करण्याची जी संकल्पना आहे, ती संकल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न जो देश आहे, या देशामध्ये ती मांडण्यात आली। और ओलंपिक विलेज की स्थापना करने की जो संकल्पना है, ये संकल्पना जो है वो इसवी सन 1956 में मेलबॉर्न इस देश में संकल्पना प्रस्तुत की गई। पहले ओलंपिक विलेज तिथेच, और सबसे पहला ओलंपिक विलेज जो है यही मेलबॉर्न में ही स्थापन किया गया। ओलंपिक सामना दर 4 वर्षांनी होतात। हे सामने 5 दिवस चालतात आणि जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, या ऑलिम्पिक स्पर्धेचे जे सामने जे आहेत, हे सामने दर 4 वर्षांनी होतात आणि हे दर 4 वर्षांनी होतात आणि हे 5 दिवसाचे हे सामने, 5 दिवस हे सामने चालतात। यानी ओलंपिक स्पर्धा जो है, ये स्पर्धा 4 साल के बाद आती है और 4 साल के बाद आने के कारण ये जो स्पर्धा है ये 4 दिन चलती रहती है। और सबसे पहिले इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते। आणि
ही जी संकल्पना आहे, सगळ्यात पहिले ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे, सगळ्यात पहिले ऑलिम्पिक स्पर्धा इसवी सन पूर्व 776 मध्ये झाल्याची नोंद ग्रीस देशामध्ये सापडली. म्हणजे सगळ्यात पहिले जी ऑलिम्पिक स्पर्धा जी झाली, ती ऑलिम्पिक स्पर्धा इसवी सन पूर्व 776 मध्ये झाल्याचे नोंद जी आहे ती ग्रीस देशामध्ये सापडली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सबसे पहले ईस्वी सन पूर्व 776 में हुई थी. इसकी जो नोंद है, इसको जो लिखित पुरावा है, ये ग्रीस देश में मिला है. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीच्या माळ घालून गौरव करण्यात येत असे. आणि ही या ग्रीस देशामध्ये जी ऑलिम्पिकची पहिली स्पर्धा इसवी सन पूर्व 776 मध्ये झाली, त्या स्पर्धेमध्ये ग्रीस देशामध्ये याची नोंद सापडली. आणि त्या स्पर्धेमध्ये जे विजयी जे खेळाडू, यशस्वी विजयी जे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या गळ्यामध्ये ऑलिव्ह जो वृक्ष आहे, ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्याची जी माळ त्या प्लेयरांच्या गळ्यामध्ये त्यांचा सत्कार करत असताना त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यात येत असे. याने जो पहले जो शुरुआत में ओलंपिक स्पर्धा हुई, इस ओलंपिक स्पर्धा ईस्वी सन पूर्व 776 में हुई. इसकी जो लिखित पुरावा जो है, ये लिखित पुरावा ग्रीस देश में मिला है. और ये ग्रीस देश में उस समय में जो भी प्लेयर यशस्वी होते थे, यानी जो भी प्लेयर ओलंपिक स्पर्धा में यशस्वी होते थे, स्पर्धा में स्पर्धा जीतते थे, उस प्लेयर को उसका सत्कार करने के लिए एक पेड़ है, वो उस पेड़ का नाम है ऑलिव पेड़. इस पेड़ की जो डाली होती है, इस डाली की माल बना के उनका सत्कार किया जाता था. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांमधील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड स्वागत करत. आणि या ग्रीस देशामध्ये आपापसामधील भेदभाव, आपापसामधील जे भेदभाव आहेत, म्हणजे द्वेष, एकमेकाविषयी असणारा भेदभाव, द्वेष, हे जे आहेत हे दूर ठेवून त्या ग्रीस देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर त्या ठिकाणी विजय होणाऱ्या खेळाडूंचं ते आपापसामधील भेदभाव, आपापसामधील द्वेष हे विसरून त्या स्पर्धकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या आदराने, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्पर्धकाचं ते सत्कार करत असे. याने ग्रीस देश में जो 776 में जो स्पर्धा हुई, और उस स्पर्धा में जो भी प्लेयर यशस्वी हुए, जो भी प्लेयर जीते हैं, उस प्लेयर का अभिनंदन सत्कार करने के लिए, उस पर सत्कार करने के लिए वो जो ग्रीस देश के जो लोग हैं, ये आपस में जो भी भेदभाव है, आपस में जो भी द्वेष है, ये द्वेष दूर रख के उस यशस्वी प्लेयर का, वो जीते हुए प्लेयर का बड़े पैमाने में वो स्वागत करते थे. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणासमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद झाले. आणि एक वेळ अशी आली की या सामन्यामध्ये जे राष्ट्रीय सण व्हायचे, या सामन्यामध्ये जे जिंकलेले प्लेयर आहेत, हे प्लेयर जेव्हा या ग्रीस देशामध्ये जे राष्ट्रीय सण व्हायचे, या सणाच्या वेळी त्या विजयी झालेल्या खेळाडूंचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं जायचं, त्यांचा त्या कार्यक्रमामध्ये सत्कार केला जायचा. पण पुढे असं झालं की ग्रीस देशाचा ऱ्हास झाला आणि त्यानंतर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे जे सामने आहेत, ऑलिम्पिक सामने, ते ऑलिम्पिक सामने बंद झाले. ऑलिम्पिक सामने बंद झाले म्हणजे ग्रीस देशामध्ये ते ग्रीस देश में जो है आपस में जो भेदभाव है, ये भेदभाव जो है, ये भेदभाव कम करके ये ग्रीस देश में जो सभी लोग ओलंपिक स्पर्धा में जो भी लोग हिस्सा लेते थे, उस जीते हुए प्लेयर का बहुत बड़े सम्मान से, बहुत बड़े रिस्पेक्ट से उनका स्वागत करते थे. लेकिन ऐसा हुआ कि ये ग्रीस देश का अंत हो गया. और अंत होने के बाद 1994 में ये सामना जो ओलंपिक स्पर्धा जो है, ये स्पर्धा बंद हो गई. यानी या आपण जो पहिला पॅराग्राफ पाहिला, या पहिल्या पॅराग्राफ मध्ये ऑलिम्पिक विलेज स्थापन करण्याची सुरुवात जी आहे ती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ऑलिम्पिक विलेज कोणत्या साली स्थापन करण्यात आले. 1956 मध्ये. आणि
कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात आले? मेलबॉर्न या देशामध्ये ऑलिम्पिक विलेज सगळ्यात पहिले स्थापन करण्यात आले आणि इथंच ऑलिम्पिक विलेजची सुरुवात पण याच देशामध्ये मेलबॉर्न मध्ये 1956 मध्ये झाली आणि या देशामध्ये सगळ्यात पहिले हे जे सामने आहेत हे सामने दर 4 वर्षांनी होतात आणि हे सामने 5 दिवस चालतात. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने ग्रीस देशामध्ये झाल्याची नोंद सुद्धा सापडली आणि त्यावेळी जे यशस्वी खेळाडू होते त्यांचा सत्कार करण्यासाठी ओलिओ ओलिओ वृक्षाच्या फांद्याची जी माळ घालून त्यांचा सत्कार केला जायचा आणि ग्रीस देशामध्ये आपापसामध्ये भेदभाव विसरून सणासुदीच्या दिवशी राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्या प्लेयरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार केला जायचा. यानी सबसे आपको सवाल पूछा जाएगा कि सबसे पहले ओलंपिक स्पर्धा कौन से देश में हुई, ओलंपिक विलेज की शुरुआत कौन से देश में हुई, तो मेलबॉर्न और 1956 में हुई और ये सामना जो ओलंपिक स्पर्धा का सामना है ये 4 साल में एक बार होता है और 5 दिन का रहता है. सबसे पहले ये ग्रीस देश में इनकी नोंद हुई कि ओलंपिक स्पर्धा सबसे पहले 7 ईस्वी सन पूर्व 776 में ग्रीस देश में हुई है और ये जो ग्रीस देश में जो प्लेयर यशस्वी हुए थे, जीते थे, इनका सत्कार वो ओलियो पेड़ है उसके डाली की माला बना के इनका सत्कार समारंभ किया गया था और इनको जो ग्रीस देश के लोग हैं आपस में भेदभाव भूल के इनका सत्कार किया गया और ये सामना जो है जब ग्रीस देश का अंत हो चुका उसका अंत होने के बाद लास्ट में 394 में ये सामना बंद हो गया. यहाँ तक अभी आगे देखो कि हे जे सामने आहेत हे सामने मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या म्हणजे हे जे सामने आहेत मैत्रीचा मंत्र म्हणजे जे ऑलिम्पिक स्पर्धा होते या ठिकाणी अनेक देशाचे प्लेयर येतात. जगावरच्या पाठीवर जेवढे काही देश आहे या देशचे प्लेयर येतात आणि ते आपापसामध्ये भेदभाव विसरून एक मैत्रीचं नातं जे आहे ते नातं प्रस्थापित करून ते खेळत असतात. म्हणून म्हटलं आहे की मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगात आठवण झाली आणि मैत्रीचा मंत्र म्हणजे जी स्पर्धा या स्पर्धेतून पूर्ण देशामध्ये एक मैत्रीचा संदेश जातो आणि ही सामना जो आहे ऑलिम्पिक सामना त्यानंतर कधी 394 मध्ये बंद झाल्यानंतर ग्रीस देशाचा राज झाल्यानंतर तो जो सामना आधुनिक जगामध्ये त्याची आठवण इसवी सन 1894 मध्ये झाली. यानी जब ग्रीस देश का अंत हो चुका था 300 ईस्वी सन पूर्व 394 में जब अंत हुआ उसके बाद में एक मैत्री का दोस्ती का संदेश देने वाला ये ओलंपिक स्पर्धा की यादें आधुनिक युग में ईस्वी सन 1894 में हुई. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आले और त्याच वर्षी फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली म्हणजे ऑलिम्पिक काँग्रेस स्पर्धा ही ठेवण्यात आली आणि इसी साल में यानी 1894 आधुनिक युग में जब ओलंपिक स्पर्धा की यादें आई तो उसी साल में फ्रांस देश में ओलंपिक कांग्रेस की सुरुवात की गई. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते आणि जेव्हा ही ऑलिम्पिक काँग्रेस ही स्पर्धा भरवण्यात आली या स्पर्धेला अनेक राष्ट्राचे अनेक देशाचे प्रतिनिधी सुद्धा हजर होते. यानी ईस्वी सन पूर्व 1894 में जब ये स्पर्धा की याद आई आधुनिक युग में जब इस स्पर्धा की यादें आई तो ये यादें आने के बाद ओलंपिक कांग्रेस की शुरुआत हुई और ये कांग्रेस इस ओलंपिक कांग्रेस में खेलने के लिए बहुत सारे देश के प्लेयर भी आए. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनर्जीवन केले. पुनर्जीवन करणे म्हणजे नवीन सुरुवात करणे म्हणजे एक कुबर्टीन नावाचा फ्रेंचचा क्रीडा तज्ञ म्हणजे खेळाविषयी अधिक माहिती अधिक ज्ञान असलेला कुबर्टीन या नावाच्या क्रीडा तज्ञाने फ्रेंच देशाच्या क्रीडा तज्ञाने या ऑलिम्पिक काँग्रेस सामन्याचे नवीन सुरुवात केली. याने जो फ्रेंच देश का
क्रीड़ा तज्ञ है कुबट्टी नाम का वो प्लेयर, इन्होंने कांग्रेस ओलंपिक सामना जो है इसकी नई तरीके से शुरुआत की है। शरीर संपदा वाढवण्यासाठी, बल संवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्या देशादेशामध्ये मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भराव्यात असे ठरले। आणि नंतर या कुबटीन या क्रीडा तज्ञाने जेव्हा काँग्रेस ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात केली, नवीन सुरुवात केली, नंतर शरीर संपदा वाढवण्यासाठी, बल संवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने देशादेशामध्ये या खेळाच्या माध्यमाने मैत्रीचे संबंध वाढवण्यासाठी या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धा ऑलिम्पिक सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामन्याची भरवण्यासाठी त्याने ठरवले। याने जो कुबटी नाम का जो क्रीड़ा तज्ञ है, ये क्रीड़ा तज्ञ ने क्या किया कि ओलंपिक सामना जो इसको नई तरीके से शुरुआत की और नई तरीके से शुरुआत करने के बाद हमारा शरीर संपदा बढ़ाने के लिए, ताकत बढ़ाने के लिए और सबसे इम्पोर्टेंट क्या है कि देश देश में एक दोस्ती का संदेश भेजने के लिए यह स्पर्धा की जो शुरुआत है, ये शुरुआत अंतरराष्ट्रीय क्रीड़ा स्पर्धा हर बार ली जाए ऐसा प्रस्ताव मंजूर किया गया। 18 नंतर बघा की नंतर 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशामध्ये भरवले जात असे आणि 1896 पासून हे ऑलिम्पिक सामने जे आहेत हे दर 4 वर्षांनी 4 वर्षानंतर वेगवेगळ्या देशामध्ये हे ऑलिम्पिक सामने भरवण्याची सुरुवात झाली। त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्व बंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागल्या। ज्याप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धा एक मैत्रीचं संदेश या जगामध्ये खेळाच्या माध्यमातून पाठवत असते, त्याचप्रमाणे एक 1896 पासून ऑलिम्पिक जे सामने आहेत ते ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होऊ लागले आणि 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशामध्ये ते सामने भरत असे। नंतर या हा सामना भरण्याचं निमित्त काय आहे की सद्भावना, म्हणजे देशामध्ये एक चांगला विचार, चांगला संदेश जाण्यासाठी, समता म्हणजे जे या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे काही देश आहे ते देशातील लोक हे समान आहेत। प्रत्येक मैत्री म्हणजे काय की प्रत्येक देशामध्ये ऑलिम्पिक सामन्याच्या माध्यमातून एक मैत्रीचा संदेश जातो आणि विश्व बंधुता म्हणजे काय की या जगामध्ये राहणारे प्रत्येक देशातील लोक हे एक आपल्या बंधू भावाने राहावं, शिस्तीने राहावं आणि सगळे देशातील लोक एकच आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, अशा प्रकारचा संदेश भावना ही वाढीस यावी, याची सुरुवात व्हावी यासाठी दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती ऑलिम्पिक स्पर्धा वेगवेगळ्या देशामध्ये भरू लागली। ओलंपिक स्पर्धा जो है ये 1896 के शुरुआत में हर 4 साल में होने लगी और इस होने के पीछे उद्देश्य क्या था कि हर देश के लोगों का भावना जो है ये भावना अच्छी होनी चाहिए, अच्छे विचार होने चाहिए। समता यानी क्या, हर देश में सभी देश के लोग जो है ये लोग एक समान रहने चाहिए और सभी देश में एक दोस्ती का संदेश सभी देश में दोस्ती का संदेश जाना चाहिए और सभी देश में दोस्ती का संदेश जाने के बाद विश्व बंधुत्व, सभी देश में अपने सभी लोग एक समान है, विश्व बंधुक है यानी सब देश के लोग भाई भाई के समान रहने चाहिए, एक शिस्ती के एक अनुशासन के साथ रहने चाहिए और किसी प्रकार का भेदभाव नहीं होना चाहिए। ये सद्भावना, समता, मैत्री, विश्व बंधुता, शिस्त और ऐक्य, ये भावना जो है इस भावना का देश में प्रचार होना चाहिए और इस भावना के अनुसार लोग रहने चाहिए। इसके लिए ओलंपिक स्पर्धा हर 4 साल में अलग अलग देश में होने लगी। या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे। पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात। या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते।
स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळाची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा जो खर्च आहे हा फार मोठा खर्च आहे आणि हा सर्व स्पर्धक देश उभा करतात. म्हणजे आपण या ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 21 प्रकारचे खेळ खेळले जातात. त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सामने होत असतात. आणि या सामन्याचे व्यवस्थेसाठी एक सामन्याची व्यवस्था म्हणजे सामनाची जी प्लॅनिंग आहे ही सामन्याची व्यवस्था कशा प्रकारे व्हावी त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते आणि त्याचे नियोजन ही ऑलिम्पिक समिती करत असते. आणि या समितीमध्ये खेळाची व्यवस्था आंतरराष्ट्रीय संघाकडेच असते. आणि जी समिती आहे या समितीची खेळाची जी नियोजन आहे जी व्यवस्था आहे ती आंतरराष्ट्रीय संघ जे आहे ते संघ त्याची व्यवस्था ठरवत असतात. आणि ऑलिम्पिक सामन्यासाठी जो लागणारा खर्च आहे ही स्पर्धा भरवण्यासाठी ऑलिम्पिक सामन्यासाठी जो लागणारा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा फारच खूप मोठा खर्च आहे. आणि हा खर्च जे स्पर्धेमध्ये भाग घेणारे देश असतात हे देश या स्पर्धेचा खर्च ठरवत असतात. यानी जो ओलंपिक स्पर्धा है ये ओलंपिक स्पर्धे में 21 प्रकार के खेल खेले जाते हैं और ये जो खेल है ये इस खेल में पुरुष के लिए अलग प्रकार का व्यवस्था की जाती है और महिलाओं के लिए अलग प्रकार की व्यवस्था की जाती है। और ये सामना किस प्रकार का होना चाहिए, इसकी तैयारी किस प्रकार की जानी चाहिए, इसके लिए एक ओलंपिक समिति की स्थापना की जाती है। और सभी स्पर्धक जो देश है इसमें हिस्सा लेने वाले जो देश है ये अपने अपने एक एक या 3 प्रतिनिधि इस समिति में उनका नाम लिया जाता है। और जो खेलने वाले समिति जो है ये समिति की व्यवस्था इस अंतरराष्ट्रीय जो अंतरराष्ट्रीय जो टीम है इस टीम के तरफ ही इस खेल की व्यवस्था दी जाती है। ओलंपिक सामना शुरुआत करने के लिए ओलंपिक सामना की शुरुआत करने के लिए जो भी बहुत बड़ा पैसा खर्चा किया जाता है उस पैसे का जो खर्चे का जो पैसा जो साधन है कि वो जो स्पर्धक देश है जो देश इस ओलंपिक स्पर्धा में हिस्सा लिए जाते हैं इस देशों से पैसा लिया जाता है। पुढे बघा या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रीडाच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही। पुढे बघा ये क्रीडेच्या क्षेत्रामध्ये जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेद नाही। म्हणजे आपण जेव्हा खेळ खेळतो या खेळ खेळत असताना या खेळामध्ये कोणतेही जातीभेद नाही। जातीभेद म्हणजे काय, तो या जातीचा आहे, तो खालच्या जातीचा आहे, तो उच्च जातीचा आहे, खालच्या जातीचा आहे, उच्च जातीचा आहे, अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही। धर्मभेद नाही, तो या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा, अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा धर्मभेद नाही। येथे सर्व सामन्यांना इथं सर्व सामन्यांना समान संधी दिली जाते। यानी जो ये ओलंपिक स्पर्धा जो है ये ओलंपिक स्पर्धा जो जब खेली जाती है इस स्पर्धा में किसी प्रकार का जाति भेद नहीं। यानी वो जो प्लेयर है वो निम्न जात वाला है, बिछड़ी जात वाला है, ये उच्च जात वाला है, ऐसा किसी प्रकार का जाति भेद नहीं होता है। ये धर्म भेद नहीं होता है, यानी ये हिंदू धर्म का है, क्रिश्चियन धर्म का है, बौद्ध धर्म का है, जैन धर्म का है, ऐसा किसी प्रकार का धर्म भेद नहीं होता है खेल में। और सभी को वर्ण भेद यानी क्या, वो काला है वो गोरा है, ये काला है वो गोरा है, ऐसा भी किसी प्रकार का वर्ण भेद भी नहीं किया जाता है। और ये वर्ण भेद भी नहीं किया जाता है। सभी प्लेयर को समान संधि इस खेल में दी जाती है। और ऑलिम्पिक अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाचा आफ्रिकन खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या
स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपद मिळवले. बघा, त्याने उदाहरण पण दिलंय की या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद मानत नाही. म्हणून त्याने सांगितले की जेसी ओवेन्स हा खेळाडू जो आहे, हा खेळाडू आफ्रिकन खेळाडू होता. जोशी जेसी ओवेन्स हा आफ्रिकन खेळाडू होता आणि या खेळाडूने आफ्रिकन खेळाडू असताना सुद्धा या खेळाडूने 1936 मध्ये बर्लिन मध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, या स्पर्धेमध्ये 4 अजिंक्यपद मिळवले थे. 4 अजिंक्यपद मिळवले. यानी ये जो स्पर्धा है, इस स्पर्धे में किसी प्रकार का भेदभाव नहीं होता है. जाति भेद नहीं, वर्ण भेद नहीं, धर्म भेद नहीं, किसी प्रकार का भेदभाव नहीं किया जाता है. सभी प्लेयर को समान तरीके से समान दर्जा दिया जाता है, समान संधि दी जाती है. उसी प्रकार अमेरिका देश का एक जेसी ओवेंस, जो जेसी ओवेंस इस अफ्रीकन प्लेयर ने 1937 में बर्लिन में जो ओलंपिक स्पर्धा हुई, इस स्पर्धा में उन्होंने हिस्सा लिया था और बर्लिन में होने वाले स्पर्धा में उन्होंने 4 अजिंक्य पद भी, उन्होंने 4 पदक भी उन्होंने जीते थे. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक, नवा इतिहास, नवा उच्चांक प्रस्थापित केला होता. आणि जेसी ओवेन्स जो हा आफ्रिकन खेळाडू आहे, या आफ्रिकन खेळाडूने 1936 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी 4 अजिंक्यपद जिंकले नाही, तर त्याने खूप मोठा इतिहास सुद्धा या बर्लिनच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने खूप मोठा इतिहास सुद्धा या ठिकाणी लिहिलेला, प्रस्थापित केलेला आहे. याने ये अमेरिका का जो प्लेयर है जेसी ओवेन्स, अफ्रीकन प्लेयर, ये प्लेयर ने 1937 में होने वाले बर्लिन में होने वाले ओलंपिक जो स्पर्धा है, इस स्पर्धा में उन्होंने कुछ 4 पद ही नहीं जी, 4 जो अजिंक्य पद है यही नहीं जीता, तो उन्होंने वो बर्लिन 1937 में बर्लिन में होने वाली ओलंपिक स्पर्धा में उन्होंने एक इतिहास भी रचा. आणि त्याने एक इतिहास भी रचला. अमेरिकेतील एशियाचा तो मोठा शिल्पकार ठरला और अमेरिका देश के विजेता का जीते हुए पद का एक बहुत बड़ा शिल्पकार उसको माने जाते हैं. अमेरिकेने नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्या खेळाडूची प्रशंसा केली. म्हणजे जो या खेळामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद मानत नाही, तर खेळ खेळत असताना सगळे प्लेयर हे समान आहेत, एक आहेत आणि मित्रत्वाच्या भावनेने हे जे प्लेयर आहेत हे मित्रत्वाच्या भावनेने आपले स्पर्धेमध्ये भाग घेऊन ते खेळत असतात. अशाच प्रकारे अमेरिकेतील जोशी ओवेन्स हा आफ्रिकन प्लेयर होता. याने 1936 मध्ये बर्लिन मध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये 4 अजिंक्यपद जिंकले. त्याने 4 अजिंक्यपद जिंकले नाही, तर त्याने एक इतिहास रचला आणि त्या इतिहास रचल्यामुळं त्याचा जातीभेद, वर्णभेद सगळं बाजूला ठेवून प्रत्येक देशामध्ये त्याचं कौतुक, प्रत्येक देशाने त्याचा देश विसरून, त्याचं वर्णभेद विसरून, जातीभेद विसरून त्याचा मोठ्या प्रमाणे गौरव केला, प्रशंसा केली. याने ये जो जेसी ओवेन्स जो प्लेयर है, अफ्रीकन प्लेयर है, इन्होंने 1937 में बर्लिन में जो स्पर्धा हुई, उस स्पर्धा में उन्होंने 4 पद हासिल किए और 4 पद हासिल करने में पद ही हासिल नहीं किया, तो उन्होंने उस बर्लिन में 1937 में बर्लिन में होने वाली जो स्पर्धा है उसमें एक इतिहास रचा. तो इतिहास रचने के बाद विश्व के जो देश है, इस देश के लोगों ने वो कौन से देश का प्लेयर है, वो कौन से जाति का है, उसका वर्ण क्या है, सब जो बातें, ये सब बातें दूर रख के उसकी प्रशंसा की, उसका बहुत बड़े पैमाने में सत्कार किया, उसकी प्रशंसा की. पुढे बघा की एक एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू, याने 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले आणि त्याने पुढे एक उदाहरण पण दिलेलं आहे की एमिल झेटोपेक हा
झेकोस्लोवाकियाचा खेळाडू आहे आणि या खेळाडूने त्याने 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. म्हणजे जी या ठिकाणी जी स्पर्धा झाली 1952 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये झेकोस्लोवाकियाचा जो खेळाडू आहे एमिल झेटोफेक याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने नावलौकिक केलं, त्याने मैदान गाजवले. याने एमिल झेटोफेक ये जो प्लेयर है ये झेकोस्लोवाकिया देश का प्लेयर है और उन्होंने 1952 साल में हिल सिक्किम का जो मैदान है, हिल सिक्किम के मैदान में ओलंपिक स्पर्धा हुई थी। इस ओलंपिक स्पर्धा में उन्होंने बहुत बड़े पैमाने में वो फेमस हुआ, अच्छी तरह से उन्होंने खेल केला. तिथे पुढे बघा, तिथे त्याने 5000 मीटर धावणे, मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. आणि एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा प्लेयर जो आहे, याने हेलसिंकीच्या मैदानामध्ये त्याने 5000 मीटर धावणे, मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये त्याने एक इतिहास, नवीन विक्रम, त्याने एक इतिहास रचला. यानी 1952 में जो हेलसिंकी के मैदान में एमिल झेटोपेक एमिल झेटोपेक ये झेकोस्लोवाकिया का प्लेयर है, इन्होंने 5000 मीटर के दौड़ में और मैराथन स्पर्धा में उन्होंने एक नया इतिहास रचा और उन्होंने एक नया इतिहास भी हेलसिंकी के मैदान में उन्होंने बनाया. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकची ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आणि सर्व देशाला एमिल झेटोपेक या खेळाडूविषयी तर त्यांना आदर वाटला, पण हा खेळाडू जो आहे हा झेकोस्लोवाकिया देशाचा खेळाडू असल्या कारणाने या देशाचा सुद्धा जगातील सर्व देशांना एक अभिमान वाटला. आणि या प्लेयरची जी प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी म्हणजे मानवी रेल्वे इंजिन या नावाने या एमिल झेटोपेक या प्लेयरची, खेळाडूची प्रसिद्धी झाली. याने एमिल झेटोपेक इस प्लेयर की प्रसिद्धि जो है एक मानवी रेलवे इंजन इस नाम से बहुत बड़े पैमाने में ये फेमस हुआ. और ये एमिल झेटोपेक ही फेमस हुआ नहीं तो एमिल झेटोपेक झेकोस्लोवाकिया का प्लेयर है, उस देश का नाम भी सभी विश्व के जो देश है ये बहुत बड़े आदर से, रिस्पेक्ट से लेते हैं. पुढे बघा की पुढे आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी म्हणजे बिना चपलाचा, अनवाणी म्हणजे बिना चपलाचा, म्हणजे आफ्रिकेतील जो इथिओपियाचा अबेबे हा बिकिला हा जो खेळाडू आहे, या खेळाडूने तर स्पर्धेमध्ये बिना पायाचे मॅरेथॉनच्या लांब पल्ल्याच्या शर्यती जिंकली. एवढेच मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. म्हणजे बघा या प्लेयरने काय केलं, या प्लेयरने सुद्धा एक नवीन इतिहास रचला. तो नवीन इतिहास म्हणजे काय, आफ्रिकेतील इथिओपियाचा हा अबेबे खेळाडू आहे. या खेळाडूने मॅरेथॉन लांब शर्यतीमध्ये त्याने बिना पायामध्ये चप्पल नसताना सुद्धा त्याने ही शर्यत, ही स्पर्धा त्याने जिंकली. म्हणजे हा जो आफ्रिकेतील इथिओपियाचा जो अबेबे हा जो खेळाडू आहे, या खेळाडूने मॅरेथॉन स्पर्धेमध्ये लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये बिना चपलाचा तो धावून त्याने ही स्पर्धा जिंकली. या शर्यतीमध्ये भाग घेऊन त्याने ही स्पर्धा जिंकली. आणि ही स्पर्धा त्याने 2 तास 15 मिनिटात एवढे अंतर त्याने कापले, 5000 त्याने अंतर कापले. म्हणजे यानी जो अफ्रीका देश का जो प्लेयर है, अफ्रीका देश में इथियोपिया का यहाँ रहने वाला अबेबे बिकाला ये जो प्लेयर है, एक खेल खेलने वाला खिलाड़ू है, इन्होंने मैराथन स्पर्धा में बिना चप्पल के उन्होंने शर्यत जीती. और उन्होंने ये जो शर्यत जीतते समय उन्होंने ये जो दौड़ते समय उन्होंने ये शर्यत, ये स्पर्धा 2 घंटा
15 मिनट में ये इतना बड़ा उन्होंने जो शर्यत है इन्होंने पूरी की है। यानी इतने 2 घंटे 15 मिनट में ये शर्यत उन्होंने कंप्लीट की है। फॅनी बेकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले म्हणजे खूप प्रसिद्धी मिळवली त्याने। म्हणजे या जी महिला खेळाडू आहे फॅनी बेकर्स ही एक महिला खेळाडू आहे आणि या महिला खेळाडूने तर फॅनी बेकर्स या स्त्री महिला खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदानामध्ये खूप नावलौकिक मिळवले। त्याने 100 व 200 मीटरच्या शर्यतीमध्ये स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। याने जो लेडीज है जो महिला है फॅनी बेकर्स या इस महिला ने भी दौड़ के स्पर्धा में 1948 में ओलंपिक स्पर्धा में उन्होंने एक महिला होने के बाद में उन्होंने ओलंपिक स्पर्धा में बहुत बड़ी जीत हासिल की और वो जीत उन्होंने 100 मीटर और 200 मीटर दौड़ के शर्यत में उन्होंने पहला नंबर उन्हें मिला है। यानी जो ये महिला ने 100 मीटर और 200 मीटर की स्पर्धा में उन्होंने पहला नंबर उन्हें मिलाया। भारताने हॉकीच्या स्पर्धेमध्ये अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले। सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते। ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो। त्या ध्वजावरील 5 खंडाची 5 वर्तुळे समतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात। तर त्याच्या शेजारील शूद्र विचाराचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते। आणि जेव्हा फॅनी बेकर्स या स्त्रीने 1948 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ते मैदान दणाणून सोडले, 100 मीटर आणि 200 मीटर या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, त्याचप्रमाणे भारताच्या हॉकी टीमने सुद्धा या स्पर्धेमध्ये अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले। तर भारताचा सुप्रसिद्ध हॉकी जो प्लेयर आहे ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष देशातील लोकांच्या जिभेवर नाचत होते, म्हणजे खूप प्रसिद्ध होते। आणि ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये खेळाडू जेव्हा खेळतात तेव्हा त्या खेळाडूंचा पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश जो आहे, पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा जो ध्वज आहे तो ध्वज डौलाने त्या मैदानामध्ये फडकत असतो। आणि या ध्वजावरील जे 5 वर्तुळ आहेत, 5 खंडांची वर्तुळे आहेत, ती समतेचा आणि विश्व बंधूचा संदेश या देशाला या जगाला देत असतात। त्याचप्रमाणे शूद्र विचाराची ती जी मशाल आहे ती ज्योत हमेशा ती जळत असते। यानी इस स्पर्धा में जो श्री महिला है फॅनी बेकर्स, इन्होंने जो 1948 में होने वाले ओलंपिक स्पर्धा का जो मैदान है इन्होंने बहुत फेमस हुई और उन्होंने 100 मीटर और 200 मीटर की दौड़ में उन्होंने अपना पहला नंबर उन्होंने हासिल किया। और दूसरी बात यह है कि भारत की जो हॉकी टीम है, ये टीम ने बहुत साल तक अपना ओलंपिक स्पर्धा में जीत हासिल की। आज भी हॉकी का जो सुप्रसिद्ध प्लेयर है ध्यानचंद, इनका नाम बहुत बड़े पैमाने में पूरे विश्व में, पूरे देश में बहुत बड़े पैमाने में लिया जाता है। ओलंपिक स्पर्धा का जो मैदान है, इस मैदान में जो खेलने वाले प्लेयर है, इस प्लेयर को प्रेरणा देने वाला ध्वज, झंडा प्रेरणा देने वाला ध्वज, और उनको वो जो ध्वज है वो उनको अपनी मेहनत का और अपना पराक्रम का एक संदेश इस ओलंपिक ध्वज के माध्यम से ये जो ओलंपिक स्पर्धा खेलने वाले प्लेयर है उनको मिलता है। और इस ध्वज पे जो 5 कलर के 5 जो गोल है, ये गोल सभी देश को
सभी प्लेयर को एक समानता का और विश्व में बंधुत्व का संदेश इस गोल के माध्यम से, इस सर्कल के माध्यम से दिया जाता है। और इस झंडे के जो नीचे साथ में एक मशाल जो हमेशा जलती रहती है, वो मशाल का माध्यम से कि अंधकार मिटा के उजाला में जाने का संदेश इस प्लेयर को, इस देश को दिया जाता है। और ये जो जोत है ये हमेशा जलते रहती है, मतलब हमेशा प्लेयर को कोशिश करो, हमेशा आगे बढ़ने की प्रेरणा देती है। इस प्रकार ये पार्ट यहाँ खत्म हो चुका है। अभी किसी बच्चे को कोई प्रॉब्लम है क्या? किसी बच्चों को कुछ प्रॉब्लम है क्या? हेलो, क्या है बेटा? अहमद, कृष्णा यादव, अनु यादव, किसको कुछ प्रॉब्लम है बेटा इसमें? कोई प्रॉब्लम हो तो पूछो, हिंदी में, मराठी में। जिसको कुछ प्रॉब्लम हो ऊपर हाथ कर करे। सबको पाठ समझ में आया? काजल? हेलो सर। हाँ बेटा। हेलो। हाँ बेटा बोल। हेलो हाँ बेटा बोला। सर, मैं इस वीडियो में स्टार्टिंग से ज्वाइन नहीं थी, इसलिए आप मुझे ये शॉर्ट में वापस समझा सकते हैं? अगर सर की इजाजत है तो मैं तुरंत समझा के देता हूँ। तो ओलंपिक विलेज की जो शुरुआत है, ये शुरुआत मेलबोर्न इस देश में 1956 में हुई। और यहाँ इसी जगह से ओलंपिक विलेज की शुरुआत की गई। और ओलंपिक सामना जो है, सामना हर 4 साल में आता है और वो 5 दिन का रहता है। इसमें जो ईस्वीसन पूर्व 776 में ये सामना ग्रीस देश में हुई, ये सामना जो है ग्रीस देश में हुई। इसकी इनका लिखित पुरावा ये ईस्वीसन पूर्व 776 में हमें मिला है। उसके बाद में वहाँ जो स्पर्धा में भाग हिस्सा लिए थे और जिन्होंने जीता था ओलंपिक स्पर्धा ग्रीस देश में, उस प्लेयर का उन्होंने बहुत बड़े पैमाने सत्कार किया। ओलिवो पेड़ की डाली की माला बना के उनका सत्कार किया गया। और इसके बाद में ओलंपिक स्पर्धा से हमें एक दोस्तों का संदेश मिलता है, समता का संदेश मिलता है। और बाद में आधुनिक आधुनिक विश्व में भी ये स्पर्धा ईस्वीसन 1894 में ये स्पर्धा चालू की गई। और वो आधुनिक युग में ये जो स्पर्धा है ये फ्रांस देश में हुई। और ओलंपिक कांग्रेस ये फ्रांस देश में की शुरुआत की गई। उसके बाद में इसमें जो कुबर्टीम नाम का एक क्रीड़ा ज्ञानी है, वो क्रीड़ा ज्ञानी ने इस ओलंपिक स्पर्धा की नई शुरुआत की गई है। किस लिए की गई कि शरीर संपदा, बल संवर्धन और देश में एक दोस्ती का संदेश जाना चाहिए, इसके लिए ये स्पर्धा शुरुआत की गई। बाद में इस स्पर्धा में किस प्रकार का भेदभाव, जाति भेद, धर्म भेद, वर्ण भेद खेल में नहीं माना जाता है। इसके लिए जेसी ओवेंस प्लेयर है, जो जेसी ओवेंस, इन्होंने 1937 में बर्लिन में ओलंपिक स्पर्धा हुई थी। उस ओलंपिक स्पर्धा में उन्होंने 4 बार उन्हें पदक हासिल किए थे। और वो पदक हासिल करने के बाद उन्होंने उनका नाम हर देश ने उनका बहुत बड़े पैमाने में जो उनका सत्कार, कौतुक और उनका प्रशंसा की सभी देशों ने। उसके बाद में एमिल जेटोपेक जो जेकोस्लोवाकिया का जो प्लेयर है, इन्होंने तो बहुत बड़े पैमाने में एक इतिहास रचा कि उन्होंने 5000 मीटर की दौड़ और मैराथन की स्पर्धा में, लंबे मैराथन स्पर्धा में उन्होंने विक्रम इतिहास बनाया। उसको मानवीय रेलवे इंजन भी जेटोपेक, एमिल जेटोपेक को मानवीय रेलवे इंजन भी कहा जाता है। ये सवाल एग्जाम में आ सकता है। और अफ्रीका में बाद में फैनी बेकर्स इस महिला ने भी हिस्सा लिया।
उन्होंने भी 1948 में ओलंपिक स्पर्धा का मैदान बहुत बड़े पैमाने में उनको फेमस किया, प्रसिद्धि मिली। 100 मीटर और 200 मीटर की दौड़ में उन्होंने पहला नंबर उन्होंने प्राप्त किया। ये मैंने जो इम्पोर्टेंट है वो बता दिया। स्वाध्याय देखो, स्वाध्याय 2 मिनट में मैं स्वाध्याय का सवाल का जवाब दो बेटा। बराबर। स्वाध्याय देखो, पहला प्रश्न, आकृती पूर्ण करा। आकृती पूरी